तर मंडळी, आज आपण बनवणार आहोत पिवळ्या बटाट्याची भाजी, जी आपण पुरी भाजी अशी खातो, पुरीसोबत खाणारी भाजी। तर ती कशी बनवायची, त्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते बघूया। आपण उकडून बटाटे घेतलेत 5। त्यानंतर आपल्याला चिरलेला लसूण किंवा ठेचलेला लसूण, कोथिंबीर, कढीपत्ता, मिरची आणि 3 मीडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत आपण, आणि मीडियम साईजचे बटाटे 5। आता आपण पॅनमध्ये किंवा कढईमध्ये तेल घालून घेऊया। त्यातच आपल्याला राई घालायची आहे। राई थोडी तडतडू द्यायची आहे। राई तडतडली की आपल्याला हिंग घालायचं आहे अर्धा चम्मच, आणि चिरलेला लसूण किंवा ठेचलेला लसूण आपल्याला 7 ते 8 पाकळ्या लसणाच्या घ्यायच्या होत्या। त्या व्यवस्थित सोलून त्याला चिरून घ्यायचे आपल्याला, आणि ते आपण घातलेले आहे। आता लसणीचा थोडासा लालसर कलर आल्यानंतर आपण त्यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे, चिरलेल्या हिरव्या मिरच्या, जसं तुम्हाला तिखट लागेल तसं तुम्ही घेऊ शकता, चिरलेला कांदा। आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे आहे। कांदा मीडियम, अगदी लाल करायचा नाही आहे, थोडासा अगदी सुरुवातीचा लालसरपेक्षा थोडासा कमी आपल्याला करून घ्यायचं आहे। यातच आपण मीठ घातलेलं आहे, म्हणजे कांदा थोडा ट्रान्सपरंट होईल लगेच। हळद, अर्धा चम्मच इतकी हळद घेतलेली आहे, जास्त घ्यायची नाही आहे, नाहीतर मग काळसर रंग येतो भाजीला, भाजी व्यवस्थित पिवळसर होत नाही। तर हळद व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आपल्याला। आता यातच आपण उकडलेले बटाटे न चिरता आपण हाताने ते कुस्करून कांद्यामध्ये घालायचे आहेत, कारण मग व्यवस्थित ते शिजले जातात आणि व्यवस्थित त्याला कलर येतो आणि भाजी व्यवस्थित लागते छान मऊसर। तर हे कांदा आणि बटाट्याचं मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, सगळीकडून एकसारखी करून घ्यायची आहे। त्यातच आपण कोथिंबीर घातली आहे। आता आपल्याला एक मिनटं, फक्त 1 मिनिट इतकं झाकण ठेवायचं आहे, आणि त्यावर थोडंसं पाणी, म्हणजे छान वाफ येईल। आता 1 मिनिट झाल्यानंतर बघा, ही अशी वाफ आलेली आहे आणि भाजी एकदम मऊसर झालेली आहे, आणि सुगंधही खूप छान पसरलेला आहे या भाजीचा। आता आपल्याला ही पुरीसोबत खाऊ शकतो आपण, किंवा मग चपातीसोबतही खाऊ शकतो। तुम्हाला माझी आजची ही पिवळ्या बटाट्याची भाजीची रेसिपी कशी वाटली, ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, आणि ही भाजी नक्की बनवून बघा। पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत।